महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आजचं हे सेशन त्या विद्यार्थ्यांकरता एकदम महत्त्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे, तेही इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये, आणि जे विद्यार्थी वाट बघत आहे अप्रेंटिसशिप करण्याची त्यांच्याकरता सुवर्ण संधी आहे महापारेषणमध्ये अप्रेंटिसशिप करण्याची. आता नेमकी ती अप्रेंटिसशिप कुठची आहे काय तर डिटेल सर्व आपण त्याचा आजच्या सेशनमध्ये कव्हर करणार. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आपण ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा या प्रकारचा अपडेट असणार तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं. ठीक आहे, तर आजचं हे जे अपडेट आहे तो कशाचा आहे तर महापारेषणमध्ये अप्रेंटिसशिपची संधी आहे. ज्या विद्यार्थ्यांचा ITI झाला आहे तेही इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये त्यांच्याकरता, आणि लोकेशन जर बघितलं तर कुठचं आहे, परभणी, आणि एकूण जर वॅकन्सी बघितली तर पदे 29 खाली, आणि याच्याकरता महाराष्ट्रातील सर्वच विद्यार्थी अप्लाय करू शकतात या नोटिफिकेशनसाठी किंवा या पदासाठी. ठीक आहे, तर आता तुम्हाला याची डिटेल ॲडव्हर्टाईज आणि अप्लाय करायची लिंक जे काही आहे सर्व डिटेल माहिती तुम्हाला CST लॉन्चपॅडच्या टेलिग्राम चॅनलवरती आपण लेटर टाकून ठेवलेला आहे, आणि तिथे अप्लायची लिंक पण तुम्हाला दिलेली आहे. तर आवर्जून या CST लॉन्चपॅडच्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊन राहा, कारण की छोटे मोठे जे अपडेट आहे ज्याचं सेशन होऊ शकत नाही ते सर्व आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिले जाते. ठीक आहे, आता नेमकं काय काय दिलेलं आहे अपडेट ते पत्रामध्ये ते तुम्हाला सांगतो. बघा, जाहीर नोटीस आहे कशाची आहे तर महापारेषणची आहे, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची इच्छा असते की नाही माझं अप्रेंटिसशिप महापारेषणमध्ये झाला पाहिजे, आणि त्याच्यामागे कारण असतं की महापारेषणची अप्रेंटिसशिप तीनही आपल्या कंपन्यांमध्ये काय असतं, व्हॅलिड असते. ठीक आहे, तर महापारेषणची अप्रेंटिसशिप आहे तेही कुठे आहे, परभणी. लोकेशन कुठचं आहे, परभणी आहे. त्याकरिता वीज तंत्री म्हणजेच इलेक्ट्रिशियन ITI पास झालेले विद्यार्थी काय पात्र असतील. आता हे अप्लाय कसं करायचं तर याला 2 पद्धतीने अप्लाय करायचं आहे, आणि दोन्हीही कंपल्सरी आहे. सर्वात पहिली पद्धत की तुम्हाला काय करायचं आहे, जे गव्हर्नमेंटची पोर्टल आहे अप्रेंटिसशिपची, कोणती, apprenticeshippindia.gov.in, या पोर्टलला तुम्हाला पहिले ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी टॅबमध्ये गेलं, मी तुम्हाला दाखवतो मग कुठे जायचं आहे. टॅबमध्ये गेलं की हा इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकून त्या आस्थापनेला सर्च करायचं, आणि तिथे जी वॅकन्सी आहे त्या इलेक्ट्रिशियनच्या वॅकन्सीला काय करायचं, अप्लाय करायचं. आणि अप्लाय करायची जी अंतिम तारीख आहे ती अंतिम तारीख तुम्हाला दिलेली आहे. किती दिलेली आहे, 28/12/2025, म्हणजे तुम्हाला 28 डिसेंबरच्या पूर्वी अप्लाय करावं लागेल, तेही रात्री 11:59 म्हणजे दिवस बदलण्याच्या म्हणजे तारीख बदलण्याच्या पूर्वी तुम्हाला अप्लाय करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर महत्त्वाचं की तुम्ही ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला माहिती आहे तुमचं रजिस्ट्रेशन झालं आहे कुठे, apprenticeshippindia.gov.in या पोर्टलवरती. त्या पोर्टलला तुम्ही लॉग इन केलं की तुमच्या डाव्या हाताला माय अपॉर्च्युनिटी ही टॅब दिसते. त्या टॅबमध्ये इथे शेवटच्या रकान्यामध्ये तुम्ही इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकून पण सर्च करू शकता, आणि जर तुम्हाला ते नाही मिळालं किंवा नाही दिसलं तर तुम्ही बाय लोकेशन, जसं आता लोकेशनमध्ये टाकून पण सर्च करू शकता. लोकेशन कुठचं तर आपल्याला परभणीचं आहे, म्हणजे आता ही जी ॲडव्हर्टाईज आहे परभणी, तुम्हाला अप्लाय जर परभणीला करायचं आहे तर लोकेशनमध्ये तुम्हाला परभणी टाकावं लागेल, किंवा इस्टॅब्लिशमेंट नंबर, दोघापैकी एक टाकलं की तुम्हाला म्हणजे त्याच्या खाली तुम्हाला ऑप्शन दिसणार, म्हणजे नवीन ऑप्शन येणार कशासाठी, इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी. आता इथं मंथ वगैरे ते चुकीचं टाकलेलं आहे, इथे परभणीसाठी तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी. हे अप्लाय झालं, ही झाली एक पद्धत. अप्लाय करून झाल्यानंतर त्याची तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची, आणि ते स्क्रीनशॉट सोबतच डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र, कोणते कागदपत्र तेही तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर तुम्हाला ऑफलाईन मोडमध्ये तुम्हाला पोस्ट करायचं आहे. कुठे पोस्ट करायचं तेही सांगतो, पण ते पोस्ट कधी करायचं आहे, 31/12/2025 पूर्वी. आता एकतर तुम्ही काय करा, पोस्टाने पोस्ट करा, किंवा तुम्ही स्वतःही नेऊन देऊ शकता, तेही 31 डिसेंबरला सायंकाळी 6:15 अगोदर. त्याच्यानंतर ऑफिस बंद झालं तर मंडळ जबाबदार राहणार नाही. ठीक आहे, तो कालावधी किती असणार तर तो 1 वर्षाचा कालावधी असणार, आणि जागा किती आहे तर 29 याच्यामध्ये काय वॅकन्सीज आहे टोटल. आता हे जर तुम्ही बघितलं तर बरोबर डिव्हिजन कुठचं आहे, परभणीचा आहे. परभणीचा आहे. हा ॲड्रेस पण वापरू शकता, किंवा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतोच पुन्हा. आता जे तुम्ही ऑफलाईन फॉर्म घेतला, भरलेला आहे, फॉर्म पण आहे या PDF मध्ये. त्याच्यात तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरचा PDF डाउनलोड करावा लागेल. त्याच्या शेवटी एक फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म पण फिल करायचा आहे, ते स्क्रीनशॉट पण घ्यायचे, आणि तुमचे कागदपत्र एवढे तुम्हाला काय करायचं आहे, या कार्यालयाच्या पत्त्यावरती, हा जो पत्ता या पत्त्यावरती पाठवायचा आहे, तेही कधी 31/12/25च्या पूर्वी, म्हणजे 31 डिसेंबरच्या पूर्वी तुम्हाला पाठवायचं आहे. आता ही निवड पद्धती कशी असणार तर तुमच्या गुणवत्तेनुसार तुमची निवड केली जाईल, म्हणजे मेरिट लिस्टनुसार तुमची निवड केली जाईल. याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय गरज आहे, कोणती गरज आहे तर तुमचं 10वी झालेलं असलं पाहिजे, म्हणजे कॉमन आहे, तुम्हाला माहिती आहे. सोबतच NCVTचं ITI झालेलं असलं पाहिजे. NCVT नवी दिल्लीचं तुमचं ITI झालेलं असलं पाहिजे. 2 वर्षाचं वीज
तंत्री, त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रिशियन म्हणतो. पुन्हा की जे तुम्ही फॉर्म भरणार आहे ते या पोर्टलला फॉर्म भरला की त्याचा तुम्हाला सांगितलं स्क्रीनशॉट घ्यायचा, म्हणजेच त्याची प्रिंट घ्यायची, ऑनलाईन फॉर्म भरला त्याची, आणि सोबत जो ऑफलाईन फॉर्म आहे तोही भरायचा. तो एकतर टपालाने पाठवा किंवा स्वतः तिथे तुम्हाला नेऊन द्यायचं आहे. तुम्हाला जे सोयीस्कर होते ते तुम्ही काय करू शकता. फक्त तुम्हाला लक्षात ठेवा की 31/12च्या पूर्वी तुमचं पोस्ट झालं असलं पाहिजे. त्याच्यानंतर वयोमर्यादा किती, तर 31/12/2025 पूर्वी म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत तुमचं वय 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असलं पाहिजे. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर 5 वर्ष तुम्हाला शिथिल असणार, म्हणजेच 30 + 5 35 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता अप्रेंटिसशिप करता. तर ही महत्त्वाची माहिती होती. त्याच्यामध्ये शेवटच्या पेजला जर गेलं तर तुम्हाला काय दिसणार, अर्जाचा नमुना दिसणार. काय दिसणार, अर्जाचा नमुना. याच्यात तुमचं नाव, गाव, फोटो चिपकवायचा, पूर्ण मॅन्युअली भरायची, याची प्रिंट मारायची पहिले. तर प्रिंट मारल्यानंतर हे पूर्ण भरायचं. फक्त गुण भरताना जर तुम्ही सेमिस्टर पॅटर्नचे असाल तर 4 सेमिस्टरचे गुण भरा, आणि जर तुम्ही ॲन्युअल पॅटर्नचे असाल तर 2च याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, 2च बॉक्समध्ये तुम्हाला मार्क भरावे लागेल, कारण तुमच्याकडे 4 नाही आहे. जे नवीन विद्यार्थी आहेत, जुन्या विद्यार्थ्यांच्या सेमिस्टर पॅटर्न होतं ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता कागदपत्र नेमके काय जोडायचे सर, तर त्याच फॉर्मच्या खाली जिथे तुम्ही स्वाक्षरी करता तुमची नाव आणि सही, त्याच्याच खाली तुम्हाला लिस्ट दिलेली आहे की नेमकं काय काय जोडायचं. त्याच्यामध्ये नॉन क्रिमिनल दिलेलं नाही आहे, पण जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर नॉन क्रिमिनल पण जोडून दिलं तर तुम्हाला काही वाया जाणार नाही आहे. ठीक आहे. आधार कार्ड लागणार, 10वीचा डिप्लोमा लागणार, डेट ऑफ बर्थसाठी 10वीची मार्कशीट लागणार, ITIच्या 4 सेमिस्टरच्या मार्कशीट किंवा 2 मार्कशीट लागणार. जर तुम्ही इयरली पॅटर्नचे असणार तर 2च मार्कशीट लागणार. ठीक आहे. तरी त्याच्यासोबत तुम्ही कंबाईन पण मार्कशीट देऊन द्यायची आणि सर्टिफिकेट पण अपलोड म्हणजे त्यांना देऊन टाकायचं, म्हणजे टेन्शन घ्यायचं आपल्याला काम नाही. जर मागासवर्गीय असल्यास त्याचे प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुमची कास्ट सर्टिफिकेट, EWS मध्ये असाल तर EWS सर्टिफिकेट, मग तुम्ही ज्या पण कॅटेगरीमध्ये त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट लागणार. आणि सोबत या पोर्टलवर भरलेलं तुमचं स्क्रीनशॉट पण तुम्हाला त्या पत्रासोबत सेंड करायचं आहे. हे सर्व तुम्हाला काय करायचं, ऑफलाईन पद्धतीने सेंड करायचा आहे. ॲड्रेस कोणता, तर मी आत्ताच सांगितलं सुरुवातीला, त्या ॲड्रेसवरती तुम्हाला पोस्ट करायचं आहे. ठीक आहे. आता ही माहिती होती अप्रेंटिसशिपची. आता जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमचं महापारेषण असो किंवा वितरण असो किंवा देशातली कोणतीही परीक्षा असो ज्यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेड इलिजिबल आहे, DRDO असो, इस्रो असो, रेल्वे असो, जेही काही आहे, त्याच्यासाठी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर आपल्या CST लॉन्चपॅडच्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी एक मास्टर कोर्स आहे, जो की सर्व टेक्निकल स्पर्धा परीक्षेकरता काय एकदम उपयुक्त आहे. तर तुम्हाला अभ्यास करायचा असेल आणि स्पर्धा जर करायची असेल तर तुम्ही या कोर्सचा ऑप्शन घेऊ शकता किंवा याच्यावरती विचार करू शकता. याच्यामध्ये काय काय तुम्हाला दिलेलं आहे ते सर्व यूट्यूब चॅनलला पण डिटेल आहे किंवा इन्स्टिट्यूटच्या नंबरला पण संपर्क करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. जर जॉईन करायची इच्छा झालीच, जर तुम्हाला पटलंच, तर आठवणीने 10% ऑफचं ओपन कोड आहे, ओपन माइंड गुरुजी नावाचं, ते पण काय करायचं, अप्लाय करून टाकायचं. तर मग आजचं हे जे सेशन होतं कशाचं होतं, ते होतं अप्रेंटिसशिपचं कुठच्या, महापारेषणच्या, तेही परभणीमधील, आणि जागा होत्या एकूण 29 आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी याकरता काय होते, पात्र होते. आता तुम्हाला जर हे सेशन आवडलं असेल तर आठवणीने सेशनला काय करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला जरी गरज नसली तर तुमच्या नातेवाईकामध्ये कोणी असेल किंवा तुमच्या मित्रांमध्ये कोणी असेल तर सर्व ग्रुपमध्ये काय करा, या व्हिडिओला शेअर करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला याची मदत व्हायला हवी. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. तिथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो. धन्यवाद.